ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1. मागील व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसे करावे याची माहिती आपण पाहिलेली आहे. या व्हिडिओमध्ये तुमच्या लॉगिन आय डीने कसे लॉग इन करून ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 कसा भरावा याची पूर्ण माहिती दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा लॉगिन आय डी तयार होतो आणि स्टुडंट युजर लॉगिन ही फाईल डाउनलोड होते. त्यामध्ये तुमचा लॉगिन आय डी आहे. प्रोसीड टू लॉग इनवर क्लिक करावे, अन्यथा होम पेजवरील लॉग इनवर क्लिक करावे. लॉग इन पेजवर लॉग इन आय डी, पासवर्ड व कॅप्चा प्रविष्ट करून लॉग इन करावे. पासवर्ड विसरला असाल तर फॉरगॉट पासवर्डवर क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता. नवीन पासवर्ड तुम्हाला ईमेलद्वारे अथवा SMS द्वारे कळवण्यात येईल. लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्यांना डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डवर तुमचा लॉग इन आय डी, IP ॲड्रेस, युजर टाईप, करंट लॉग इन टाईप, युजर नेम, प्रिव्हियस लॉग इन टाईम ही माहिती दिसेल. त्याखाली तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मचे स्टेटस दिसेल. सध्याचे स्टेटस इनकम्प्लीट आहे. त्याच्या खाली ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 2चे स्टेटस दिसेल. डाव्या मेनूतील ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 वर क्लिक करावे. त्याच्या खालील रजिस्ट्रेशन डिटेलवर क्लिक केल्यावर विद्यार्थ्यांच्या रजिस्ट्रेशनचे डिटेल्स दिसतील. हा फॉर्म रीड ओनली मोडमध्ये आहे. त्यामध्ये तुम्हाला काहीही बदल करता येणार नाही. नेक्स्टवर क्लिक केल्यावर पर्सनल डिटेलची स्क्रीन ओपन होईल. या स्क्रीनवर तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल म्हणजेच वैयक्तिक माहिती भरायची आहे. तुम्ही SSC विद्यार्थी असाल तर तुमचे नाव, तुमच्या आईचे नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ, नेम ऑफ स्कूल, स्कूल इंडेक्स नंबर, UDIS नंबर हा सगळा डेटा तुम्हाला येथे पाहता येईल. परंतु तुम्ही दुसऱ्या बोर्डाचे विद्यार्थी असाल तर तुमचे नाव येथे दिसेल, परंतु उर्वरित माहिती तुम्हाला भरावी लागेल. तुम्हाला इन-हाऊस कोटामध्ये ॲडमिशन हवी असेल तर स्कूल इंडेक्स नंबर अथवा स्कूल UDIS नंबर भरणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला इन-हाऊस कोटासाठी ॲडमिशन घेता येणार नाही. तुम्ही जर महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट अथवा जिल्हा परिषद अथवा म्युनिसिपल स्कूलमधून 10वी उत्तीर्ण केली असेल तर तुम्हाला पुढील प्रश्न हॅव यू पास्ड फ्रॉम गव्हर्नमेंट और जिल्हा परिषद और म्युनिसिपल स्कूल इन महाराष्ट्र या प्रश्नाचे उत्तर यस द्यावे अथवा नो करावे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक केल्यावर ॲड्रेस डिटेलचे पेज ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस, पिनकोड, स्टेट, डिस्ट्रिक्ट, एरिया, ब्लॉक, तालुका, सिटी ही माहिती भरायची आहे. मोबाईल नंबर, ईमेल ID येथे अपडेट करावा. सेव्ह नेक्स्ट करून पुढील पेजवर जावे. या पेजवर कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्स याची माहिती भरायची आहे. विद्यार्थ्यांनी सिलेक्ट युअर कॅटेगरी या बॉक्समधील ड्रॉपडाऊनमधून आपली कॅटेगरी म्हणजे जात प्रवर्ग निवडावा. जर ओपन व्यतिरिक्त इतर कॅटेगरी निवडली तर तुम्हाला तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे की नाही हा प्रश्न विचारला जाईल. जर तुम्ही यसवर क्लिक केले तर कास्ट सर्टिफिकेट इश्युइंग स्टेट म्हणजे जातीचा दाखला ज्या राज्यातून काढला आहे तो ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करावा. महाराष्ट्र व्यतिरिक्त राज्य सिलेक्ट केले तर तो जातीचा दाखला अवैध मानला जाईल व तुमचा जात प्रवर्ग जनरल म्हणजेच खुला मानला जाईल. महाराष्ट्र निवडून तुम्हाला जिल्हा पण येथे निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट युअर कॅटेगरी फॉर ॲडमिशन हा प्रश्न दिसेल. येथे तुम्ही तुमची कॅटेगरी अथवा जनरल कॅटेगरी प्रवेश प्रक्रियेसाठी निवडू शकता. त्याखाली अदर और स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स हा सेक्शन आहे. येथे पहिला प्रश्न आहे डज ॲप्लिकंट बिलॉंग टू हँडिकॅप और हिअरिंग डिसॅबिलिटी कॅटेगरी. जर तुम्ही दिव्यांग असाल तर यस हा ऑप्शन निवडा. परंतु यस ऑप्शन निवडल्यावर तुम्हाला सिव्हिल सर्जन अथवा गव्हर्नमेंट कॉलेज डीन यांच्याकडून 40% अपंगत्व प्रमाणित केलेले सर्टिफिकेट सबमिट करणे आवश्यक आहे. नाहीतर नो हा ऑप्शन निवडावा. पुढील प्रश्न आहे डज ॲप्लिकंट बिलॉंग टू अर्थक्वेक और प्रोजेक्ट अफेक्टेड. इथे यस हा ऑप्शन निवडला तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट कलेक्टर अथवा डिस्ट्रिक्ट रिहॅबिलिटेशन ऑफिसर यांनी प्रमाणित केलेले सर्टिफिकेट सबमिट करणे आवश्यक आहे. नाहीतर नो हा ऑप्शन निवडावा. पुढील प्रश्न आहे हॅज ॲप्लिकंट्स पॅरेंट बीन ट्रान्सफर्ड टू ऑनलाईन प्रोसेस एरिया.
या प्रश्नाचे उत्तर येस असे निवडल्यास तुम्हाला मागील वर्षी 1 ऑक्टोबर नंतर ट्रान्सफर झालेले व जॉईनिंग लेटर सबमिट करणे आवश्यक आहे, नाहीतर नो हा ऑप्शन निवडावा. त्यापुढील प्रश्न आहे, वेदर ॲप्लिकंट्स ग्रँड पॅरेंट फ्रीडम फायटर. इथे विद्यार्थ्यांनी येस हा ऑप्शन निवडला तर फ्रीडम फायटरने नॉमिनेट केलेले व डिस्ट्रिक्ट कलेक्टरने प्रमाणित केलेले सर्टिफिकेट सबमिट करणे आवश्यक आहे, अन्यथा नो हे ऑप्शन निवडावे. त्याच्या पुढील प्रश्न आहे, डज ॲप्लिकंट्स पॅरेंट बिलॉंग टू डिफेन्स सर्व्हिसमॅन ऑर एक्स सर्व्हिसमॅन कॅटेगरी. इथे येस हा ऑप्शन निवडला आणि जर पालक सर्व्हिसमॅन असतील तर सर्व्हिस सर्टिफिकेट सबमिट करणे आवश्यक आहे, आणि जर पालक एक्स सर्व्हिसमॅन असतील तर डिस्ट्रिक्ट सैनिक बोर्डकडून प्रमाणित केलेले सर्टिफिकेट सबमिट करणे आवश्यक आहे, अन्यथा नो हे ऑप्शन निवडावे. त्यापुढील प्रश्न आहे, डज ॲप्लिकंट बिलॉंग टू स्पोर्ट्स कॅटेगरी. येस हा ऑप्शन निवडला तर खाली लेवल ऑफ पार्टिसिपेशनमधून इंटरनॅशनल अथवा नॅशनल निवडावे व पुढील बॉक्समधून रँक ऑफ 10 या बॉक्समधून ऑप्शन निवडावे, अन्यथा नो हे ऑप्शन निवडावे. त्याच्या पुढील प्रश्न आहे, इफ यू आर फॉलिंग अंडर कॅटेगरी ऑफ ऑर्फन ॲज पर द प्रोव्हिजन इन GR dated 2 April 2018, would you like to apply for 1% quota in the admission process? इथे येस हा ऑप्शन निवडला तर डिव्हिजनल डेप्युटी कमिशनर ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट यांनी प्रमाणित केलेले सर्टिफिकेट सबमिट करणे आवश्यक आहे, अन्यथा नो हा ऑप्शन निवडावा.